आजचा व्हिडिओ इतका चांगला होणार आहे ना, उन्हाची बघा सर्वांना झळ पोचते आणि उन्हापासून वाचण्यासाठी काही उपयुक्त उपाय आपण करू शकतो आणि मातीची गुणवत्ताही 1000 पटीने वाढवू शकतो. आता बघा, हे आहे झेंडूचं झाड. याच्या साईडला मी आहे ना खराब झालेले कांदे वगैरे दाबले. त्याच्यामुळे काय होणार, याच्यामध्ये गांडूळ वगैरे असे तयार होणार आणि ते चांगले राहण्यासाठी त्याच्यावर कार्डबोर्ड टाकले म्हणजे काय होणार, ते उन्हानं त्या संपर्कात येणार नाही. आता बघा, बटाट्याच्या भरपूर साली, कारण या कॅरीमधून काय होऊन राहिलं यावर्षी, मला जेव्हा माती लागली मी ह्या कॅरीमधली तर घेते, कारण ही माती खूप भुसभुशीत तयार झालेली आहे. पण परत तिचा तशाच पद्धतीने तिला काहीतरी द्यायचं असते परत ती तयार होण्यासाठी. म्हणून अशा पद्धतीने आपण खड्डे करू करू जमिनीच्या आत हे आपल्या घरातून जे काही भाज्या निघते ते अशा दाबू शकतो. हळूहळू याची गुणवत्ता मातीची इतकी छान वाढते. आणि उन्हापासून वाचवण्यासाठी बघा, असे सुकलेल्या पानांचा भरपूर उपयोग करा. व्हिडिओ तो होता पण मी तुम्हाला हे सुद्धा दाखवलं. बघा, कार्डबोर्ड भरपूर येतात घरात, त्याचा उपयोग करा. दुसरा म्हणजे झाडं बघा, एक दिवस पाणी नाही देऊनही माझे झाडं छान राहत आहे यावर्षी, कारण त्यांना थोडीशी शेड आहे. दुसरं म्हणजे असे उपाय बघा, ही चिवड भाजी आहे, ही लावलेली होती या टोपल्यामध्ये, तर तुम्ही बघू शकता ही अशी वरवरच येते, पण येणं इतका फायदा होते ना, आपले झाडं वाचतात आणि ही भाजीसुद्धा आपल्याला मिळू शकते. हे सुद्धा आपण एक उपाय करू शकतो. सुकलेल्या पानांचा तर एकदम एक नंबर म्हणेल मी उपाय, कारण याच्यात आहे ना थंडावा खूप प्रदान करते आणि कार्डबोर्ड पण तसं काम करते. पण सुकलेले पानं म्हणजे खत खूप छान तयार होते. दुसरं म्हणजे हे कॉटनचे कापड आपल्याकडे असतात, ते आपण एका साईडला झाडामध्ये दाबायचं. बघा, असं केल्यामुळे आपलं केळीचं झाड बघा किती हिरवगार, एक साईड उघडं ठेवली, एका साईडनं झाकलं आणि पाणी दिल्यामुळे ते खराब होत नाही. आणि सुकलेलं पानं तर मी तुम्हाला आधीच सांगितले, भरपूर प्रमाणात गोळा करा. याचा उपयोग खूप जास्त आहे आपल्या बागेमध्ये. आणि दुसरं म्हणजे बघा, असे कुंडे ठेवायचे मोठे आणि असे छोटे छोटे मडके भरून ठेवा तुम्ही. याच्यात दोन फायदे होईल, एकतर पक्ष्यांना पाणी आणि दुसरं म्हणजे झाडांना थंडावा प्रदान करतील ते. सुकलेले पानं या कॅरीमध्ये भरपूर आहेत. आणि मी काय करते, जेव्हा काही मिळेल तेव्हा असे खड्डे करू करू आपल्या जमिनीत दाबत असते. आपल्या घरात जे काही निघते ते, जे काही ऑर्गॅनिक असते. आता केळीच्या साली या इतक्या फायदेशीर आहे आपल्या फुलांच्या झाडासाठी, त्याच्यामुळे ह्या याच्यात दाबल्या आणि याच्यात आहे ना गांडूळ तयार होतील हे खाण्यासाठी. असे काही जीवाणू तयार होतील की ते माती आपली छान तयार करते, खत तयार होते. आता बघा, हे पक्ष्यांना ठेवलं होतं, बरंचसं खाल्लं, आता ही साल जमिनीत दाबणार आहे. इतका महत्त्वाचा व्हिडिओ आहे ना, हे नक्की तुम्ही करून बघा. आता मी दाखवते तुम्हाला मोठा मोठा ग्रो बॅग. बघा किती कचरा याच्यात भरलेला आहे. मातीचा संपर्क म्हणजे माती खूप कमी टाकलेली आहे. माती थोडीशी टाकावं लागते, कारण त्याच्यामुळं आहे ना चांगल्या म्हणजे मातीमुळं लवकर तयार होते मग खताचं रूपांतर त्याच्यासाठी. पण मी हे बघत होते की याच्यामध्ये गांडूळ आणि इतक्या संख्येने आहे. हे दिवसभर उन्हामध्ये ग्रो बॅग आहे, पण याच्यावरून जी लेअर आहे ना, पानं सुकलेले असो, कार्डबोर्ड असो, पेपर असो, त्याच्यामुळे आधी आतमधले जीवाणू बघा असे जिवंत राहू शकते उन्हाळ्यातसुद्धा. त्याच्यामुळं फक्त मध्ये मध्ये पाणी शिंपडा याच्यावर, बस, दुसरं काही करावं लागत नाही. इतके सोपे उपाय आहे ना उन्हापासून वाचवण्यासाठी. दरवर्षीच्या तुलनेत झाडं इतके हिरवेगार राहतील तुमचे, मी सांगितलेले जर तुम्ही उपाय केले तर. आणि व्हिडिओ आवडत असेल चॅनलला लाईक मात्र एक कर जा, कारण माझी मेहनतही भरपूर असते त्याच्यामागे. आणि बघा किती हिरवेगार झाडं, पाणी असं शिंपडा झाडांवर उन्हाळ्याचं. कशी वाटली माहिती नक्की सांगा. धन्यवाद. नेहमी माहिती